मित्रांनो, महाराष्ट्रात आता लग्न, घटस्फोट आणि वारसा हक्कासाठी सर्वांना एक समान कायदा लागू होणार आहे का? कारण मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC संदर्भात एक मोठं पाऊल उचललेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत या संदर्भात 7 सदस्यीय समिती गठीत केल्याची घोषणा केलेली आहे। पण मित्रांनो, इथे एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करतो, महाराष्ट्रात समान नागरी कायदा अजून लागू झालेला नाही। मग सरकारने नेमकं काय केलं आहे? तर ही 7 सदस्यीय समिती कशासाठी तयार करण्यात आली आहे आणि समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय? तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी अभय पाटील। तुम्ही पाहत आहात आपलं AR माहिती हब यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 9 जुलै 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत समान नागरी संहितेसंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली आहे। महाराष्ट्रात युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी संहितेची रूपरेषा तयार करण्यासाठी आता सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आता मित्रांनो, इथे एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या। याचा अर्थ महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू झाला आहे असा अजिबात होत नाही। सध्या या विषयावर रूपरेषा आणि शिफारशी तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। त्यामुळे सोशल मीडियावर तुम्हाला जर कोणी सांगत असेल की महाराष्ट्रात UCC लागू झाला आहे किंवा आजपासून नवीन नियम लागू झाले आहेत, तर सध्याच्या टप्प्यावर अशी माहिती अचूक नाही। आता प्रश्न येतो, समान नागरी संहिता म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विवाह, घटस्फोट, वारसा आणि दत्तक यासारख्या काही नागरी बाबींमध्ये नागरिकांसाठी समान कायदेशीर चौकटी असावी, ही युनिफॉर्म सिव्हिल कोडची मूलभूत संकल्पना आहे। आपल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 44 मध्ये समान नागरी संहितेचा उल्लेख आहे। अनुच्छेद 44 नुसार राज्याने भारताच्या संपूर्ण प्रदेशात नागरिकांसाठी समान नागरी संहिता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करावा असे देखील नमूद करण्यात आलेले आहे। हा अनुच्छेद राज्याच्या धोरणांच्या निदेशक तत्वांमध्ये येतो। आता महाराष्ट्र सरकारने नेमकं काय केलं आहे ते समजून घेऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 7 सदस्यीय समिती गठीत केल्याची घोषणा केली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती रंजना देसाई आहेत। उपलब्ध माहितीनुसार या 7 सदस्यीय समितीत न्यायव्यवस्था, प्रशासन, कायदे आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित अनुभवी व्यक्तींचा देखील समावेश आहे। या समितीकडून समान नागरी संहितेसंदर्भातील कायदेशीर, सामाजिक आणि प्रशासकीय बाबींचा अभ्यास करून सरकारला रूपरेषा आणि शिफारसी दिल्या जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार समितीने 6 महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे। तसेच नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे अशी देखील माहिती समोर आली आहे। पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्यासाठी प्रयत्न करणे आणि कायदा प्रत्यक्ष लागू होणे या 2 वेगवेगळ्या बाबी आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात UCC अमुक तारखेपासून लागू होणार आहे अशी कोणतीही निश्चित तारीख सध्या सांगणे योग्य होणार नाही। आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे याचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार आहे? तर मित्रांनो, सध्या अंतिम मसुदा किंवा प्रत्यक्ष कायद्याच्या तरतुदी समोर आलेल्या नाहीत। त्यामुळे लग्नासंदर्भातील नेमके कोणते नियम बदलतील, घटस्फोटासंदर्भात काय बदल होईल आणि वारसा हक्कामध्ये नेमकी कोणती तरतूद असेल किंवा दत्तक प्रक्रियेवर नेमका काय परिणाम होईल हे सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही। अंतिम मसुदा किंवा विधेयकाचा मजकूर समोर आल्यानंतरच या गोष्टी स्पष्ट होणार आहेत। त्यामुळे आत्ता सोशल मीडियावर वेगवेगळे दावे पाहून कोणताही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही। थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रात समान नागरी कायदा अजून लागू झालेला नाही। महाराष्ट्रात सरकारने समान नागरी संहितेची रूपरेषा आणि शिफारशी तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती गठीत केली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी मी याआधी सांगितल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती रंजना देसाई आहेत। समितीकडून 6 महिन्यांच्या आत अहवाल अपेक्षित आहे आणि या समितीचा अहवाल तसेच पुढील विधायी प्रक्रिया झाल्यानंतरच महाराष्ट्रातील समान नागरी संहितेबाबतचं अंतिम चित्र आपल्यासमोर स्पष्ट होणार आहे। मित्रांनो, या विषयावर सरकारकडून पुढे अधिकृत मसुदा, विधेयक किंवा महत्त्वाच्या नवीन माहिती समोर आली तर त्याची संपूर्ण पडताळणी करून आपण आपल्या AR माहिती हब या चॅनलवर नक्की माहिती घेऊन येऊ। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सरकारी निर्णय आणि महत्त्वाच्या अपडेटची पडताळणी केलेली माहिती मिळवण्यासाठी आपल्या AR माहिती हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.